रामकृष्ण हरी. माऊली महाराज कापशेंनी सांगितल्याप्रमाणे गो आधारित शेती प्राचीन ते आधुनिक ह्याप्रमाणे आपण जे बांधावरती झाडं लावलेत बघा, ही झाडं आहेत आणि ह्या झाडांना आता कडनी अशी जांभळं लागलीत बघा. अत्यंत सुंदर जांभळं लागलीत बघा. ही अशी जांभळं लागलेत म्हणजे ह्याने बांध फिट तर राहतातच, पण तुमचे खायला फळं मिळतात, चांगली विषमुक्त फळं मिळतात आणि अत्यंत ह्याचे अनेक फायदे आहेत. आणि ऊस बी आपण गो आधारितवरच ऊस करतोय. तिथं आपण रोजची रोज ताजं शेण काढून ह्या ऊसाला मोटरपासून सोडतोय, तर ऊसालाही एकदम अजून त्याचे चांगले रिझल्ट येत आहेत. तर हे कसं वाटलं बघा. आपण कडनी जी झाडं लावलेत तर त्याला आपल्याला हे जांभळं आलेत म्हणजे येत आहेत, पिकलेत हो का ही जांभळं अशी. थँक्यू.